नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची प्रथम सत्र संकलित मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 6वी समाजशास्त्र. प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा. गुण 5. 1. हडप्पा आणि मोहनजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत. 2. प्राचीन भारतात मानवाने लिहिण्यासाठी बुर्ज वृक्षाच्या सालीचा उपयोग केला. 3. अवंती हे प्राचीन महाजनपद मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशात आहे. 4. माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो. 5. भारतातील हडप्पा संस्कृती हे आपले सांस्कृतिक वैभव आहे. ब भाग. एका शब्दात उत्तर लिहा. गुण 2. 1. घरचा प्रमुख गृहपती. 2. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत. क भाग. कारणे लिहा 4 गुणांसाठी. 1. गौतमना बुद्ध असे म्हटले जाऊ लागले. त्याचं उत्तर. मानवी जीवनात दुःख का आहे याचा शोध घेण्यासाठी गौतमाने घरादाराचा त्याग करून ध्यानधारणा केली. त्यानंतर त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले, म्हणून त्यांना बुद्ध म्हणू लागले. 2. हडप्पा संस्कृतीतील लोक कापड विणत असावेत. उत्तर. हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत. सिंधू नदीच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत, म्हणून हे लोक कापड विणत असावेत. प्रश्न दुसरा. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. इतिहासाच्या साधनांचे प्रकार लिहा. 3 प्रकार आहेत इतिहासाच्या साधनांचे. 1. भौतिक साधने. 2. लिखित साधने. 3. मौखिक साधने. दुसरा प्रश्न. अथर्ववेदाच्या संहितेला कोणाचे नाव देण्यात आले? उत्तर. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले. तिसरा प्रश्न. ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? उत्तर. ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ बायबल होय. 4. मृदांचा वापर कशासाठी केला जाईल? उत्तर. मृदांचा वापर ठसा उमटवण्यासाठी केला जातो. ब भाग. टिपा लिहा. महास्नानगृह. मोहनजोदडो येथे 2.4 मीटर खोल व 12 मीटर लांब व 7 मीटर रुंद असलेले एक प्रशस्त स्नानगृह सापडले. या कुंडातून पाणी झिरपू नये म्हणून आतून पक्क्या विटा लावलेल्या आहेत. यालाच महास्नानगृह असे म्हणतात. क भाग. एका वाक्यात उत्तरे लिहा 3 गुणांसाठी. 1. समाज केव्हा बनतो? व्यक्तीत स्थिर स्वरूपी सामाजिक संबंध निर्माण होऊन समाज बनतो. 2. नियमांची आवश्यकता का असते? उत्तर. समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून नियमांची आवश्यकता असते. 3. ग्रामसभा म्हणजे काय? गावात राहणाऱ्या माणसांची सभा म्हणजे ग्रामसभा होय. ड भाग. थोडक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. समाजाची आपल्याला गरज का असते? उत्तर. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्यसेवा, सुविधा, शिक्षण या सर्व मूलभूत गरजा समाजात पूर्ण होतात, म्हणून आपल्याला समाजाची गरज असते. 2. सहकार्यामुळे कोणते फायदे होतात? उत्तर. समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. 2. समाजातील सर्वांना समजून घेता येते इत्यादी फायदे समाजाच्या सहकार्यामुळे होतात. प्रश्न तिसरा. एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. पृथ्वी गोल म्हणजे काय? उत्तर.
पृथ्वीची लहान आकाराची प्रतिकृती म्हणजे पृथ्वी गोल होय. 2. द्विमितीय वस्तू म्हणजे काय? लांबी व रुंदी अशा 2 मिती असलेली वस्तू म्हणजे द्विमितीय वस्तू होय. 3. जगातील सर्वात लहान देश कोणता? जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी आहे. 4. हवामान म्हणजे काय? एखाद्या प्रदेशातील हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान होय. ब भाग मी कोण? 4 गुणांसाठी. 1. जमीन व पाण्यामुळे मी तापते. हवा. 2. समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते. समताप रेषा. 3. मी नेहमी बदलत असते. हवा. 4. मी जलबिंदूचे स्थायी रूप असते. हिम. क. योग्य की अयोग्य ते लिहा. 1. रेखावृत्त एकमेकांना समांतर असतात. अयोग्य. 2. एखाद्या ठिकाणचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरी चालतो. अयोग्य. 3. चंद्र त्रिमितीय आहे. योग्य. 4. जमिनीच्या प्रकारचा प्रादेशिक हवामानावर परिणाम होतो. योग्य. त्यानंतर ड भाग 4 गुणांसाठी कारणे लिहा. 1. समुद्रकिनारी भागात तापमान सम असते. कारण समुद्रकिनारी भागात बाष्पाचे प्रमाण अधिक असते. 2. बाष्प हवेतील तापमान साठू शकते म्हणून समुद्रकिनारी भागात तापमान सम असते. 2. पृथ्वीचे तापमान वाढत आहे कारण वातावरणातील ॲर्गॉन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी वायू हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये साठवून ठेवू शकतात म्हणून पृथ्वीचे तापमान वाढत आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची समाजशास्त्र या विषयाची म्हणजेच इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्राची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे. प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.